यीशु मसीह है। मेंढराचं दार प्रभू यीशु ख्रिस्त आहे. क्या खाऊंगा क्या पीऊंगा, काय खायचं काय प्यायचं. प्रभु में नहीं थे तभी चिंता थी, आणि प्रभू मध्ये नव्हतो तरीही चिंता करत होतो. अभी भी चिंता है। आणि प्रभू मध्ये असून सुद्धा चिंता आहे. लेकिन प्रभु का वचन कहता है परंतु परमेश्वराचं वचन म्हणत आहे, आज की चिंता मत करो, परमेश्वर म्हणतो की आजची चिंता करू नका कल की चिंता मत करो। आणि उद्याची चिंता करू नका. वो प्रत्येक दिन जीवन देने वाला परमेश्वर है। आणि प्रत्येक दिवशी ते तुम्हाला आणि मला भाकर देणारा जीवन देणारा देव आहे. बुरा नहीं मानना, ये गली में कुत्ता घूमता ना, कुत्ता, आपण जर वाईट वाटून घेऊ नका. हे म्हणजे जे कुत्रे फिरतात या गल्लीमध्ये आहेत, वो घर के आंगन आता हट हट बोल के फेंक देते हो, भगा देते हैं। आपण ज्यावेळेस ते कुत्रे येतो तर आपण त्याला दटावतो, त्याला हे करतो. पर मैं देखता हूँ वो मरता नहीं, पण आपण म्हणतो, आपण बघतो त्याला ते जल्दी मरता नहीं हो। तो लवकर मरत नाही. परमेश्वर उस कुत्ते को भी भोजन देता है। परमेश्वर त्या कुत्र्याला पण जीवन देतो. आकाश में पंछी है, आणि तो आपण ज्यावेळेस आकाशामध्ये बघतो पक्षी उडतात समुद्र में मच्छी है, आणि समुद्रामध्ये मासे आहेत. वो काटते भी नहीं है, बोते भी नहीं है, काटते भी नहीं ते है, पेरतही नाहीत, काही करत नाहीत, मशागत करत नाहीत, कष्ट करत नाहीत, पर उसका पेट भरता है। आणि तरीही परमेश्वर त्यांचं पोट भरतो. आज हमारी आत्मिक आंखें बंद हैं। आपण आज जर विचार केला तर आपले आत्मिक डोळे उघडे नाहीत, बंद आहेत. इसीलिए हम क्या खाएंगे क्या पिएंगे चिंता करते हैं। त्याच्यासाठीच आपले डोळे उघडे नाहीत, म्हणूनच काय खाऊ काय प्यायचं या सगळ्या गोष्टीची चिंता आपण करत बसतो. आदम हवा नंगे होने से पहले, ज्यावेळेस आदम आणि हव्वा नग्न होण्याच्या अगोदर अदन की वाटिका में रहते थे, आणि ज्यावेळेस ते एदेन बागेमध्ये राहत होते, उनको कभी चिंता ही नहीं आई क्या खाऊंगा क्या पीऊंगा कहाँ से लाऊंगा। त्यांना कधी चिंता आलीच नाही, काय खायचं काय प्यायचं आणि कुठून काय आणायचं. परमेश्वर ने पीने के लिए 4 नदियां थी, आणि जर पाणी पिण्यासाठी 4 नदी त्या एदेन बागेमध्ये देवाने ठेवल्या होत्या. खाने के लिए संपूर्ण फल लगा के दिया था। आणि देवाने ऑलरेडी त्यांचे तयार केलं होतं, सगळे फळ त्या जमीन आपल्या त्या एदेन बागेमध्ये ठेवले होते. आज हमें आज आपणाला परमेश्वर के वचन को खाने की जरूरत है। आज आपल्याला परमेश्वरच्या वचनाला खाण्याची गरज आहे. मैं सच कहता हूँ, आणि आज ते खरं बोलत आहेत, खरं सांगत आहेत. जिस दिन परमेश्वर आपका और मेरा, यीशु मसीह आपका और मेरा जब दरवाजा बन जाएगा ना, ज्यावेळेस ज्या दिवशी परमेश्वर तुमचा आणि माझा दरवाजा बनेल, वो कभी बंद नहीं होगा। ते कधीच बंद होणार नाही. वो आशीषों का सोता है, आणि तो आशीर्वादाचा स्रोत आहे, वो जगत की ज्योति है। तो जगाचा प्रकाश आहे. एक गाना है, दिन में बादल की छाया बना, रात में अग्नि की ज्वाला बना, रक्षक बना हमारा, रक्षक बना हमारा प्रभु जी। दिन रात वे संभाला यीशु जी, दिन रात वे